न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। गौरीपूजन हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे। गणेशोत्सवाबरोबरच गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सणांपैकी एक मोठा सण आहे। यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात। महालक्ष्मी या माहेर वाशिनींच्या स्वरूपात येतात। जशी मुलगी माहेरी आल्यावर आई वडिलांना आनंद होतो, घरात चैतन्य व उत्साह राहतो, त्याचप्रमाणे महालक्ष्मी आल्यावर घरात आनंद उत्सव असतो। याचं 2.5 दिवसाचं माहेर असतं। भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात। ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात। या निमित्ताने जळगाव येथील देवीदास कॉलनीतील काटे परिवारातील दिलीप बाबूराव काटे, अनिता दिलीप काटे, विनोद बाबूराव काटे, मनीषा विनोद काटे यांच्या एकत्रित कुटुंबात प्रतिवर्षाप्रमाणे गौरी गणपती तथा गणेश उत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी पूजन व महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली। गणरायांपाठोपाठ माहेरपणासाठी आलेल्या ज्येष्ठा, कनिष्ठा, गौरी अर्थात महालक्ष्मींना बुधवारी मंगलमय वातावरणात षोडशोपचार पूजन करून काटे परिवारातील सर्व सदस्यांच्या हस्ते महाआरती करून पारंपरिक पद्धतीने विधिवत ज्येष्ठा कनिष्ठाला पुरणपोळी, रसोई, खीर, भात, पंचपक्वान्नांसह 16 भाज्यांसह 56 भोग महानैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर तांबूल देऊन सुख समृद्धी, चांगले आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली। यावेळी परिसरातील भाविकांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला।
संजय काटे. हे माझे जेठांकडे दरवर्षी महालक्ष्मीचा कार्यक्रम असतो. याच्यातले एक लक्ष्मी धनाची लक्ष्मी असते आणि एक दुसरी लक्ष्मी अन्नधान्याची लक्ष्मी असते. एकीचे पावलं बाहेरून येतात आणि एकीचे पावलं तुळशीकडनं येतात आणि ह्या दोघी पण आपण म्हणतो की देव जेवत नाही पण ह्या प्रत्यक्षात जेवतात. याचा अनुभव आम्ही दरवर्षी घेत असतो. दरवर्षी त्या कोणत्या ना कोणत्या रूपाने कधी पुरणपोळी जेवतात, कधी आंबील जेवतात, कधी पानाचा विडा घेतात, कधी ताटामध्ये पाण्याने हात धुतलेले असतात. त्यांचे हा मी प्रत्यक्ष डोळ्याने घेतलेला अनुभव असतो. हा सण भाद्रपद शुद्ध सप्तमीपासून सुरू होतो. सप्तमीला आम्ही आवाहन करतो, त्यांना वाजत गाजत घरात आणतो आणि अष्टमीला जेवणाचा पाहुणचार असतो. त्यांना कचली आंबील महत्वाची असते. अष्टमीला खूप आरती करून आम्ही साज करून त्यांचा सत्कार करतो. ओटी भरून त्यांचा सत्कार करतो आम्ही. नवमीला त्यांना आम्ही विसर्जित करतो. त्यांचं हा पारंपरिक सण आहे, यामुळं आमचे सगळे नाते गोटी जमा होऊन जातात, नातलग वगैरे जमा होतात आणि हा पारंपरिक सण आहे, त्याच्यामुळे सगळेजण एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करतात. हा खूप आनंदाचा सण आहे. हे आमची परंपरेपासून चालू आलेलं आहे. आमच्या सासूबाई आधी बसवायच्या, तिथून आम्ही इथे घेऊन आलो. आमच्या सुनबाईच्या माहेरून मिळालेल्या आहेत त्या, त्याच्यामुळे आमच्या घरी आल्या त्या. आता गौरी आहेच आमच्या पहिलेपासून. आम्हाला खूप उत्साहाने आम्ही करतो त्यांचं. खूप आनंदाने त्या आमच्या घरी आल्या तर खूप आनंद वाटतोय आम्हाला. नातेवाईक ते सगळ्यांना बोलवतो आम्ही.